नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हॉटेलसारखी टेस्ट असणारे बटर पनीर घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आपल्या घरी कोणी पाहुणे आले की प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची. तेव्हा ही बटर पनीरची भाजी नक्की करून पहा. सर्वांना नक्कीच आवडेल. पण अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर आपण बटर पनीर बनवायला सुरुवात करूयात. बटर पनीर बनवण्यासाठी मी इथे 300 ग्रॅम पनीर घेतलं आहे. याचे मी अशा प्रकारे काप करून घेतले आहेत. तुम्हाला हवे तसे याचे काप तुम्ही करून घेऊ शकता. आता आपण बटर पनीर बनवण्यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊयात. गॅसवर मी एक पॅन तापायला ठेवला आहे. यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात. तेल गरम झाल्याच्या नंतर मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत. ते आता आपण यामध्ये टाकून भाजून घेऊयात. आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजून झाला आहे. आता आपण हा एका साईडला करून घेऊया आणि यामध्ये टोमॅटो भाजून घेऊयात. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. तेही यामध्ये टाकून आपण भाजून घेऊयात. टोमॅटो चांगले मऊसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे. टोमॅटो आणि कांदा चांगला भाजून झाल्याच्या नंतर मी इथे 8-10 काजू भिजवून घेतले आहेत. ते आता आपण यामध्ये टाकून भाजून घेऊयात. हे चांगलं भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून घेऊयात. टोमॅटोचा आंबटपणा जाण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा साखर टाकली आहे. हे सर्व चांगलं भाजून घेतल्याच्या नंतर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेऊयात. एका बाउलमध्ये मी पनीर घेतला आहे. त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आता हे सर्व टाकल्याच्या नंतर हे पनीरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात. गॅसवर मी एक पॅन तापायला ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं. आता यामध्ये पनीरला आपण हळद, मीठ आणि मसाला लावून घेतलं होतं. ते पनीर आपण यामध्ये टाकून परतून घेऊयात. अशा प्रकारे आपण हे चांगलं परतून घ्यायचं. आता आपण बटर पनीर बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी एक कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण बटर टाकून घेऊयात. ही पनीरची भाजी आहे. यामध्ये बटर वापरून ही भाजी बनवली तर खूप छान टेस्ट येते. म्हणून आपण यात बटरचे प्रमाण जास्त वापरायचे आहे. बटर चांगलं गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि ही चांगली परतून घ्यायची. अद्रक लसूण पेस्ट परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते टाकून घेऊयात. आणि हे चांगलं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात.
1 चमचा अंबारीची तिखट मिरची पावडर, 2 चमचे सुहानाची बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडंसं हिंग, 1.5 चमचा सुहानाचा किचन किंग मसाला, आता हे सर्व मसाले टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं. 2-3 मिनिट हा मसाला चांगला परतून घ्यायचा. आता हा मसाला चांगला परतून झाला आहे. यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. यामध्ये अर्धा चमचाच मीठ टाकून घ्यायचं. या भाजीमध्ये आपण बटर वापरलं आहे, त्यामुळे मिठाचे प्रमाण जरा कमीच टाकायचं. बटरमध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे यामध्ये मिठाचं प्रमाण जरा कमीच वापरायचं. मीठ टाकल्याच्या नंतर मी हे चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपण ही कस्तुरी मेथी टाकून घेऊयात. कस्तुरी मेथी टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं. कस्तुरी मेथी टाकल्याच्या नंतर मी हे चांगलं परतून घेतलं आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात. मी एका गॅसवर 1.5 वाटी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं, ते आता आपण यामध्ये टाकून घेऊयात. लक्षात ठेवा, नेहमी कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी वापरायचं, तेव्हा त्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्हाला ग्रेव्ही घट्ट बनवायची आहे की पातळ बनवायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण टाकू शकता. पाणी टाकल्याच्या नंतर मी याला 2-3 मिनिटं उकळी येऊ दिली आहे. आता यामध्ये आपण पनीर टाकून घेऊयात. पनीर टाकल्याच्या नंतर हे 2-3 मिनिटं असंच गॅसवर आपण आता शिजवून घेऊयात. 2-3 मिनिट ही भाजी मी मंद गॅसवर उकळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान रंग आणि दाटसर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. ही बटर पनीरची रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात.